त्यातून हळुवारपणे अलगद होणारा स्पंदनांचा स्पर्श, अगदी पहिला एक अनुभव, हवाहवासा. प्रेम म्हणजेच आयुष्य, जगण्याचा खरा अर्थ. आयुष्य एक संघर्ष, एक क्रांती, काही मोजक्या क्षणांची गोळाबेरीज. एक गणित न सुटणारा कदाचित, तरीही तोच अट्टाहास, स्वतंत्र भरारी घेण्याचा, जगण्याचा. नमस्कार, मी माधव देवचके तुमच्यासमोर पुन्हा एकदा एक नवीन फिल्म घेऊन येत आहे. फिल्मचं नाव आहे सिटीझन, जी 16 ऑक्टोबर 2015 रोजी रिलीज होत आहे. त्यामुळे प्रत्येकाने ती फिल्म थिएटरमध्ये जाऊन पाहावी, पायरेसीचा विरोध करावा आणि CDची वाट पाहू नये, फिल्म टेलिव्हिजन यूज तर वाट पाहू नये. ही फिल्म फक्त आणि फक्त थिएटरमध्ये जाऊन त्याची मजा घ्यावी. सिटीझन ही फिल्म जसं पाहायला गेलं तर फिल्म इज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. ही आपल्याच लोकांची फिल्म आहे, आपल्याच लोकांनी बनवली, आपल्याच लोकांसाठी बनवलेली फिल्म आहे. आणि एक वेगळा एक्सपिरियन्स आहे काम करण्याचा या फिल्ममध्ये. एक वेगळा स्पेसिफिक असा उद्देश आमची फिल्म काही देत नाही, पण एक ही फिल्म लीड करते प्रत्येकाला. जे एका मराठी प्रेक्षकाला आपण म्हणतो की यार काय नवीन काय, त्याच प्रकारच्या फिल्म आहेत, याच फिल्ममध्ये नवीन काय. तर ह्या फिल्म जो नवीन प्रकार पाहिजे, एक वेगळा पॅटर्न पाहिजे, तो वेगळा प्रकार आम्ही घेऊन आलेलो आहोत. जसं पाहायला गेलं तर कॉलेज लाईफवरती आजकाल बरेच फिल्म आल्या आहेत. प्रत्येक फिल्मनी एक वेगळा बेंचमार्क क्रिएट केलेला आहे. ही फिल्म जी आहे हिचा एक वेगळाच ग्रँजर आहे, एक रिचनेस आहे, एक इट्स अ वायब्रंट फिल्म, इट्स अ कलरफुल फिल्म यू कॅन से. आणि व्हेरियस ऑफ कॅरेक्टर्स, प्रत्येक कॅरेक्टर वेगळं आहे, त्याला छानपणे रेखाटलं गेलेलं आहे. अमोल सरांनी छानपणे रेखाटलं आहे. प्रत्येक कलाकारांनी त्यात छान प्रकारे रंग भरलेले आहेत आणि हे सगळं ह्याचं चित्रीकरण पण करण्यात आलेलं आहे उत्तम प्रकारे. देशमाने सरांनी केलेलं आहे. जसं आपण म्हणतो की 5 बोटं एकसारखी नसतात, तसं माझं हे कॅरेक्टर तसंच आहे. हे सुद्धा कॉलेज बॉय गोईंग रोल आहे, पण लवर बॉय आहे. जसं आपण म्हणतो की 5 बोटं एकसारखी नसतात, तसं एक वेगळं कॅरेक्टर आहे. लास्ट फिल्ममध्ये पण असंच होतं. त्या कॅरेक्टर माझ्या स्वतःत आणि या कॅरेक्टरमध्ये मी अजिबात रिलेट नाही करत, कारण की प्रश्न हाच होता की ज्या प्रकारचा रोल पहिले केला आहे परत त्याच प्रकारचा रोल करायचा तर नाही, की माधव तेरे को ये नहीं करना है, माधव मेरे को ये चाहिए. द फिल्म ऑन पेपर वॉज द सेम. त्या प्रकारे ती ऑन फ्लोअर झाली. कित्येकदा ऑन पेपर फिल्म वेगळी असते, फिल्म शूट असताना वेगळी होते, तिचा रिझल्ट वेगळा येतो. पण ह्या फिल्ममध्ये तसं नाही आहे. जे हवं होतं, जसं हवं होतं, अगदी तसंच अमोल सरांनी आमच्या सगळ्या कलाकारांकडनं करून घेतलेलं आहे. आणि त्याचा रिझल्ट पण खूप छान आलेला आहे. आम्ही फिल्म जेव्हा पाहिली तेव्हा खूप मजा आली, खूप एन्जॉय केली आम्ही फिल्म. ॲज अ व्ह्युअर फिल्म पाहिली होती. आणि या फिल्ममधनं एक असं 100% सांगता येईल की जे कोण व्ह्युअर्स, जे काही प्रेक्षक थिएटरमध्ये फिल्म पाहायला येतील, तो वय वर्ष 60 असो, 50 असो, 40 असो, वय वर्ष 12-13 असो किंवा वय वर्ष 15 असो, जो आता त्याच्या कॉलेजच्या लाईफमध्ये पदार्पण करणार आहे, तो देखील या सगळ्या एज ग्रुपचे लोक आपल्याला स्वतःला त्या फिल्ममध्ये कुठे ना कुठेतरी प्रत्येक कॅरेक्टरमध्ये, कुठल्या तरी कॅरेक्टरमध्ये स्वतःला रिलेट 100% करतील. आणि यूथ बेस्ड फिल्म आहे. ही फिल्ममध्ये एक इट्स अ स्टोरी ऑफ अ जर्नी. राजश्री लांडगेच्या स्टोरीची जर्नी आहे, लाईफची जर्नी आहे, ज्याच्यामध्ये मी आणि आमचे बाकी काही कलाकार ज्यांनी तिला साथ दिलेली आहे, त्या आयुष्यामध्ये कसं काय घडामोडी घडतात, त्या घडामोडी घडत असताना काय डिसिजन्स कसे घेतले जातात आयुष्यात. जसं आपण म्हणतो की ते 5 वर्ष खूप महत्त्वाचे असतात आयुष्यातले कॉलेजचे. त्या 5 वर्षामध्ये आपलं पुढचं आयुष्य कसं घडणार आहे, कसं घडवायचं आहे, काय स्ट्रीम घ्यायची आहे, हे आपले डिसिजन्स असतात, चॉईसेस येतात. कित्येकदा एक चुकीचा डिसिजन असतो, एक बरोबर डिसिजन असतो. चुकीचा डिसिजन घेतल्यानंतरही परत आपण सुधारतो, काही गोष्टी आपल्या सुधारलेल्या असतात, त्या काही चुका होतात. तर अशी खूप सिच्युएशनल मजा आहे, मस्ती आहे फिल्ममध्ये. खूप सिनियर ॲक्टर्ससुद्धा आहेत या फिल्ममध्ये, ज्यांची मी नाव आत्ता सांगू नाही इच्छितो. नवीन कलाकार आहेत, ज्यांना असं पाहून कोणी म्हणणार नाही की यांनी आयुष्यात पहिल्यांदा काम केलं असेल कॅमेरासमोर. तर खूप छान प्रकारे ही फिल्म रचली गेलेली आहे. कम्प्लीट सरप्राईज पॅकेज आहे. आणि ही फिल्म 16 ऑक्टोबर 2015ला रिलीज होत आहे. त्यामुळे जेव्हा ही फिल्म रिलीज होईल मला भरपूर सरप्राइजेस मिळतील फिल्ममध्ये. 16 ऑक्टोबर 2015ला ही फिल्म रिलीज होत आहे आणि जेव्हा ही फिल्म थिएटरमध्ये रिलीज होईल तेव्हा एक मराठी प्रेक्षकाला जे एक वेगळेपण हवं आहे, जे आज मराठी प्रेक्षक एक्सपेरिमेंट्स एक्सेप्ट करायला लागले, एक वेगळेपणा पाहायचा आहे,
ती त्यांची इच्छा, ते एक वेगळेपण हे घेऊन आम्ही थिएटरमध्ये येत आहोत. त्यामुळे हे वेगळेपण पाहायला थिएटरमध्ये या, आपल्या फॅमिलीसकट या. इट्स अ टोटली आउट अँड आउट फॅमिली फिल्म वेअर यू कॅन कम विथ युअर मॉम, डॅड, सिस्टर, आजी, आजोबा, काका, काकू या सगळ्यांना घेऊन तुम्ही ही फिल्म पाहायला या. आपल्या मित्रमैत्रिणींना घेऊन पाहायला जा आणि या फिल्मची मजा घ्या.